शिवसेनेच्या ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन पार पडतं आणि या अधिवेशनाला ठाकरे गटाचे आमदार खासदार प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत। खासदार विनायक राऊत त्यासोबतच आमदार वैभव नाईक सुद्धा या अधिवेशनाला पोहोचलेले आहेत। सर, काय अपात्रतेचा निर्णय आणि त्यानंतर हे राज्यव्यापी अधिवेशन काय नेमकी चर्चा असणार? 1994 नंतर 30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन होते आणि सन 1994च्या नंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवशाही आली त्या पद्धतीने यावेळेला सुद्धा 2024 साली माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवशाही नक्की येईल। पण काय अधिवेशनात नेमके काय ठराव केले जाणार आहे त्या सगळ्या याच्यामध्ये? हा, अधिवेशनामध्ये काही ठराव आहेत, ते ठराव आपल्याला माहिती पडतीलच नंतर। पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांचं मार्गदर्शन आहे, पक्षप्रमुखांचं मार्गदर्शन आहे, साधारण 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत चालेल आणि दुसरं सत्र जे आहे ते जाहीर सभा आहे गोल मैदानावर, त्या ठिकाणी सुद्धा लाखोच्या संख्येने नाशिककर येतील। मराठा आरक्षणासंदर्भातला एक ठराव केला जाणार अशी चर्चा आहे, काय आहे? जय श्रीराम। मराठा आरक्षणाच्या संदर्भातले ठराव आहेत, इतरही आणखी 2 अन्य ठराव आहेत, आपल्याला माहिती पडतीलच। वैभव नाईक आता आपल्यासोबत आहे। नाईक साहेब, काय सांगा या सगळ्या याच्यामध्ये काय नेमकं? आज शिवसेनेचं अधिवेशन होतं आहे। शिवसेनेने याआधी सुद्धा अनेक आमदार शिवसेनेत बाहेर गेले, परंतु शिवसैनिकांच्या जोळावर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात सत्ता फटकू आणि मोठ्या संख्येने आमदार निवडून आणू असा संकल्प प्रत्येक शिवसैनिक या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी करतील। तर या सगळ्या अधिवेशनाच्या निमित्ताने एक संकल्प केला जाणार आहे, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची सत्ता आणणार, आमदार निवडून आणणार या सगळ्या संदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भातला एक ठराव सुद्धा या अधिवेशनात केला जाईल असं विनायक राऊत यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।